श्री गुरुदेव हातानं वाघाटं काढलेत बघा. आता वाघाटं काढून झालेत कारण मला भाजीत खायची होती वाघाटाची आज. मग काय हातानं तर खरं तर वाघाटं काढताच येत नाहीत कारण ते काटेरी झाड असतं. एक आकडा बनवावा लागतो आणि आप्पांसाठी चहा बनवला. 4:30-5 वाजलेले होते. कॅन्ड स्वच्छ घासून घेतले आणि उचलले कॅन्डन गोट्याकडे आले. आप्पांनी तोपर्यंत गाई ते बांधून घेतलेल्या होत्या. तोपर्यंत चला म्हटलं आपण खुराक ठेवून घ्यावा गाईंसाठी. आता कसं सुईने एकदा काम चालू केलं की परत काय हे राहिलं ते राहिलं होत नाही. पहिलं कसं खुराक ठेवून घेतलं की लगेचच मग परत वैरण टाकून घ्यायची आणि वैरण टाकून झाली की पूर्ण लगेच दाराला बसायचं. मग दारा पूर्ण झाल्या की गेट दोन्ही पण वडायचे आणि घराकडे निघायचं. असं काम चालू असतं. आता थोडासा खुराक कमी पडला होता आणि घरात ठिका आणून टाकलेलं होतं. मग काय तिथलं ठिक्यातला घेतला खुराक 3 गाईंसाठी कमी पडलेला होता. आता काय झाले गावातल्या घरी राहायला लागलात खूपच अडचण यायला लागली कारण आमची खूप पळापळी व्हायला लागली. खवं बनवायची मशीन घरी आणि आम्ही रानात. आता एवढं हँडल करायचं खूपच अवघड आहे पण चाललाय बघा प्रयत्न. चला मग बाय, भेटू.